संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अश्लील टीका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. महायुतीतील मित्र पक्षांकडून संजय राऊतांवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. मात्र या प्रकरणातून महाविकास आघाडीचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. आता नेमकं प्रकरण काय, कोण कोणाबद्दल काय म्हटलं व या माध्यमातून महाविकास आघाडीचा ढोंगीपणा याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी अमरावतीच्या खासदार व यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढणाऱ्या नवनीत राणा यांच्यावर अश्लील टीका केली होती. अस्कट विस्कट हावभाव करत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांचा उल्लेख नटी म्हणून केला होता. नवनीत राणा व ठाकरेंचा वाद जुना आहे आणि या रागातून संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. संजय राऊत यांच्या विधानानंतर महायुतीतील पक्षाने राऊत यांना चांगलंच फैलावर घेतलं होतं. राऊत यांनी नवनीत राणांची माफी मागावी अशी मागणी सुद्धा महायुतीने केली होती. मात्र आपल्या घाणेरड्या वक्तव्यांचं समर्थन करत संजय राऊतांनी माफी मागायला नकार दिला होता. आता शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर झोपी गेलेले विरोधक आता अचानक जागी झालेले आहेत आणि त्यांनी सरवणकर यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. रश्मी ठाकरे कपटी आहेत असं विधान सदा सरवणकर यांनी केलं आहे. सरवणकर यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया देत सरवणकर यांनी रश्मी ठाकरे यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. आता सर्वसामान्य जनतेकडून एकूणच रोहिणी खडसे व त्यांच्या पक्षावर प्रश्नचिन्ह विचारले जात आहेत. रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून नैतिकतेचे सल्ले देणारे महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांच्या अश्लील वक्तव्यावर काही बोलतील का असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येतो आहे. मध्यंतरी संजय राऊत यांनी एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र महाविकास आघाडीतील एकाही नेत्याने ना तेव्हा ना आता संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. संजय राऊत एका महिला खासदाराबद्दल अश्लील आरोप करतात, त्या महिलेला शिवीगाळ करतात व जीवे मारण्याची धमकी देतात. त्यावर महाविकास आघाडीचे नेते गप्प राहतात आणि महायुतीतील कुणी काही विधान केलं तर लगेच त्या व्यक्तीला जाब विचारतात. हा शुद्ध ढोंगीपणा आहे अशी टीका महाराष्ट्रातील जनता आता करते आहे. स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायानुसार विरोधी पक्ष बोलत आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेकडून विरोधकांच्या ढोंगीपणाचा बुरखा फाडण्यात आला आहे. महिलांच्या प्रश्नांवर आपल्या साजेशी अशी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. त्याचे कारण विरोधकांचा हाच ढोंगीपणा आहे. या सर्व घटनाक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.